तर आज मला साबुदाण्याची खिचडी बनवायची होती आणि मी बनवली सुद्धा. तर तुम्हाला दाखवते मी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे. तर इथे मी साबुदाण्याची खिचडी बनवून घेतलेली आहे, एकदम साधी सोपी. जास्त काही टाकलेले नाही आहे. शेंगदाण्याचा कूट टाकायचा राहिलेला आहे. आता मी हा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे. परंतु काय झालं की शेंगदाण्याचं कूट बनवता बनवता मला एक गोष्ट सुचली की मुलीला खूप भूक लागलेली आहे आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा राहिलेला आहे. तर मी याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे. पण जेव्हा मी हे काम करायला घेतलं, म्हणजे खिचडी बनवायला घेतली साबुदाण्याची, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे यार, आपला जो तिखट मिठाचा जो डब्बा आहे ना, तो खूपच घाण झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, हे बघा इतकी म्हणजे हे सगळं मिक्स होतं आहे. घाई गडबड एवढी असते ना हप्त्याभरामध्ये की बघा की पूर्ण हे इथे आजूबाजूला सांडलेलं असतं आणि याच्यातला चम्मच त्याच्यात पडून जातो. तिखट घ्यायला गेलं तर तिखट टाकल्यानंतर मग तो तिखटाचा चम्मच हळदीमध्ये पडतो, कधी मिठात पडतो. तर हे असं तुमच्याकडे पण होतं का माझ्यासारखं सांगा मला. आणि मग इकडं एवढं काढता काढताना हा डब्बा असा होऊन जातो बघा. तर तुमच्याकडे असा डब्बा होतो का तुमचा तिखट मिठाचा म्हणजे मसाल्याचा डब्बा, ठीक आहे. तर हा बघा एवढा खराब झाला आहे आणि बाजूनं पण बघा किती घाण झाला आहे. कशामुळे होतो हा, जेव्हा आपण कामं करतो आणि तसाच खरकटा हात जेव्हा आपण आपल्या डब्याला लावतो ना, तेव्हा आपला हा डब्बा असा घाण होतो, ठीक आहे. तर चला बाकीचा ब्लॉग बनवण्याच्या आधी आपण सगळ्यात पहिल्यांदा मुलीला आपण खिचडी खायला देऊ, कारण तिला लागलेली आहे भूक. तर चला आपण प्लेट घेऊया आणि प्लेटमध्ये तिला आपण टाकून देऊया. तर ही घेतली आहे मी प्लेट आणि याच्यातच देणार आहे तिला. याच्यामध्ये मी साबुदाणा टाकलेला होता, तर मी खाली ठेवते इथे आणि याच्यामध्ये तिला मी साबुदाणा टाकून देते आहे. आणि तिला तर एकदम आवडत नाही, म्हणजे तिखट आवडत नाही. तर चला आपण आता साबुदाण्याची जी खिचडी आहे ना, ती आपण तिला याच्यात टाकून देऊया. तर चला, जास्त खात नाही ती, पण तिला खूप भूक लागली आहे. तिला टायमावर नाही दिलं तर तिला त्रास वाटतो आहे. तर आपण तिला खिचडी नेऊन देऊया. चला आता आपण घेऊया चम्मच. आपल्याकडे चम्मच इथे ठेवलेले असतात, तर हा मी चम्मच उचललेला आहे. हा बघा, हा चम्मच टाकू तिच्या याच्यामध्ये आणि चला घेऊन जाऊया आपण चम्मच तिच्याकडे. चला 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 चला. तर मॅडम बसलेल्या आहेत तिथे, मॅडमच्या हातामध्ये दिलेला आहे. ठीक आहे, मॅडम खाणार आहे आता. मस्त टेस्ट सांगायची आहे मॅडमला. आणि मॅडमचं कसं आहे माहिती आहे का, तिला वाटतं की आता व्हिडिओ चालू आहे तर मग आता काय खोटं कशाला बोलायचं बा. जर नाही तिला आवडलं तरी ती टेस्ट चांगलीच सांगते, चांगलं झालं म्हणून. खरंच काय, व्हिडिओ चालू आहे म्हणून नको, खरंच तिखट मीठ सगळं बरं बरं. त्यात फक्त मी हे नाही टाकलेलं आहे, शेंगदाणा. हां, तर तर बघा मग काय झालं की आता मी तिला तर साबुदाणा दिला आहे खायला, खिचडी द्यायला. चांगला झाला म्हणत त्यांना. तर मग काय करते ती, कधी कधी चांगलं झालं म्हणून ती मला म्हणजे असं सांगत नाही, मम्मी असं झालं तसं झालं. तिला वाटते की व्हिडिओ चालू आहे, मग मम्मीचा अपमान होईल, चांगलं नाही वाटणार वगैरे वगैरे. तसं पाहिलं तर मी काही सुगरण नाही आहे. सुगरण नसल्यामुळे म्हणजे मला काही स्वयंपाक जमत नाही फारसा, म्हणजे टेस्ट येत नाही माझ्याला. पण चांगला झाला म्हणते, नशीब माझं की तिने माझी तारीफ केली. नाहीतर व्हिडिओ करते ती, मम्मा छान गुड मस्त झालं म्हणून सांगते आणि व्हिडिओ संपला, मम्मी अजिबात चांगलं झालं नाही आमचे चवले. म्हणजे ती माझी काळजी करते, बाकी काही नाही तर चला मी थोडंसं तुम्हाला वातावरण पण दाखवणार आहे. बघा खूप ऊन तपलेली आहे आमच्याकडे. 8 वाजता केवढी ऊन येऊन जाते बघा, अशी कडक ऊन तपलेली आहे. ही तुम्ही ऊन बघू शकता, ही माझी गॅलरी आहे आणि खूप सारी ऊन तपलेली आहे. हो, आणि छान, मला झाडांची खूप आवड आहे, पण जागा कमी असल्यामुळे ना तर माझ्याकडे झाडं होत नाही. तर आमच्याकडे आम्ही कूलर पण लावून घेतलेला आहे बघा. तुम्ही लावला आहे का कूलर वगैरे? कारण आमच्या घरामध्ये, आमचं अपार्टमेंटमध्ये घर असल्यामुळे आमच्या इकडे एवढी गरमी होते ना, खूपच भयंकर गरमी होते. सरळ ऊन येते, 8 वाजताच आमच्या घरामध्ये कडक ऊन तपले जाते. तर अशा प्रकारे बघा, आता मॅडम तर जेवण करत आहे आणि चला आपण आता एक क्लासमध्ये जाऊया, मुलं काय करत आहेत बघू. चालू आहे आता मुलांच्या प्रॅक्टिस, सराव सुरू आहे मुलांचा. थकून आलेले आहेत बिचारे, ट्रिपला गेलो होतो आम्ही शेगावला. बघा चेहरे कसे झाले बिचाऱ्यांचे, एकदम चिळवाने असं वाटते की लढायला गेले होते
पण तरी बिचारे प्रॅक्टिस करत आहे. आवश्यक आहे, कारण आईवडील त्यांची फीस भरतात. चला तर मग आता आपण येऊ घरामध्ये. तर अशा प्रकारे माझा क्लास आहे आणि मुलं प्रॅक्टिस करत आहे. ते टायपिंगची मुलं असतात तेव्हा त्यांना तेवढा काही हे नसतो. चला आपण ती इथे पसारा केलेला आहे स्वयंपाकात खिचडी करताना. जो कचरा केलेला आहे तो कचरा आपण उचलून घ्यायचा. कचरा म्हणजे पसारा. हे भांडे घासलेले आहे कालचे आणि आता आज हे आजचे भांडे बनलेले आहेत. जास्त काही भांडे आमचे पडत नसतात. तर चला आता खिचडी आहे. हे डब्बा घासायला टाकून देते मी. हा डब्बा घासायला टाकून देते. चला घासायला ठेवूया. भांडेवाली की भांडे घासेल. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे की तुम्हाला वाटेल की बाबा भांडेवाली दोघीच माहिती की पण भांडे कशी काय आहे, भांड्याला बाई कशी. तर 15 दिवस झाले माझ्या कमरेमध्ये खूप गॅप पडल्यासारखी झालेली आहे. मला उभं राहणं होत नाही आहे, वजन वाढलं आहे त्यामुळे. तर जर त्याच्यावर काही तुम्हाला उपाय माहीत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. तर चला बघा आता हे पिशवी वगैरे उचलून घेते, कारण खूप पसारा असला की कामं पण सुचत नाहीत ना, बरोबर ना. तर हे इकडं ठेवते. आणि बघा आता ह्या वाट्या आहेत. वाट्याची पण आपल्याला व्यवस्था वेगळी करावं लागणार आहे. तर बघा आता हे सगळा पसारा आहे, जास्त नाही आहे. वाटे उचलल्या डब्बा ठेवून दिला की त्याला डब्बा ठेवून देते मी मस्त व्यवस्थित. नीटनेटका आपल्याला हा डब्बा ठेवून द्यायचा आहे जिऱ्याचा. आणि बघा सगळं अस्तव्यस्त झालं आहे. खूप म्हणजे डबे इकडे तिकडे झालेले आहे. वेळेवर सापडत नाही आहे कोणता डब्बा कसा घ्यायचा, काय घ्यायचा. इथे तर अक्षरशः बघा किती हे झालेलं आहे ना. कारण वेळ नसतो मिळत मला. कसं आहे, माझे कम्प्युटरचे टायपिंगचे क्लास आहेत. हे सगळे क्लासेस घेतानासुद्धा माझी अगदी नाकी नऊ येते. तर त्याच्यामुळे ना मला हे सगळं असं आवरायला ना फार त्रास होतो. तर असे पडदे आहेत माझ्याकडे. मग मी असं कवरअप करण्यासाठी मी ते पडदे लावून घेतलेले आहे. हां हे बघा हे डबे वगैरे असे राहतात इथे माझे. तर मग याला असं कवरअप करून घेते बघा. म्हणजे फर्निचर करायची गरज नाही आहे. तर मी अशा प्रकारे याला कवरअप करून ठेवत असते हां पडद्यांनी. तर आता ह्या वाट्या तरी त्याच राहतील. मी याला झाकून ठेवते. तेलाचा वाटा खूप म्हणजे हा मसाल्याचा डबा ना खूपच खराब होतो. कारण कसं आहे खूप घाई असते कधी कधी, तर मग तो तसाच राहून जातो. तसं घर वगैरे मी झाडूनच घेतलेलं आहे. इथे खूप मळलेलं आहे. आता इथे पण मला एक दिवस छानपैकी मस्त हे करून घ्यावं लागणार आहे, घासून घ्यावं लागणार आहे. पाणी टाकलं होतं आणि पाणी टाकून दिलं आणि मी शेगावला चालली गेली तरी ती पूर्ण हे साचलेलं आहे. तर मला हे पण क्लीन करून घ्यायचं आहे. कामं भरपूर आहे. क्लास घ्यायची की कामं करायची, मला हे एक टेन्शन येतं कधी कधी. घरातली कामं करत राहिले ना, घरातले कामं करत राहिली की क्लासमध्ये प्रॉब्लेम जातो. तिथे मी कंटिन्यू पाहिजेच असते. आणि क्लासमध्ये असली की घरामध्ये बोंबा पडतात. हे चालूच राहतं. तर चला अशा प्रकारे आहे. आणि आता हा गॅस ओटा वगैरे स्वच्छ करून घेणार आहे मी. तोपर्यंत तुम्ही माझा ब्लॉग बघा. आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही तर लाईक कमेंट करून सांगा. चला तोपर्यंत बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.